कालपासून प्रांतसाहेबांनी वाळू जे स्टॉक पडले त्याचे पंचनामे केलेले आहे आणि घरकुलाला वाटलेले आहे। त्याचप्रमाणे नेवासा बुद्रुक येथील मी स्टॉक पकडले, पंचनामे केले आणि ते घरकुलाला दिले, काही तहसील ऑफिसला टाकले। त्याप्रमाणे आबासाहेब डवले एक आज डवले वस्तीवर एक 60-70 ट्रॅक्टर वाळूचा स्टॉक पकडला। त्या पकडल्यानंतर मंडलाधिकारी आणि तलाठी साहेबांनी त्याचे पंचनामे केले। त्याप्रमाणे नेवासा बुद्रुकमध्ये स्टॉक पंचनामे झाल्याने उचलून गेले। त्याचप्रमाणे आबा डवले यांच्या घरापाशी स्टॉक आहे 50 ते 60 ट्रॅक्टर, ते उचलून घेण्यात यावा, त्यांच्यावर बी कारवाई व्हावी की त्यांच्यावर कोणाचं वरद हस्त आहे म्हणून त्यांचा स्टॉक उचलला नाही। त्यांना काही सवलत दिली की तलाठी आणि सर्कलनी, मंडलाधिकाऱ्यांनी, त्याप्रमाणे त्यांनी त्या स्टॉकचा पंचनामा करावा। इतर जे स्टॉक उचलले नदी पात्राकडीलगतचे त्या वावरावर जे बोजे पडतील त्याचप्रमाणे यांच्या जे प्लॉटवर पडेल आहे त्यांच्याकडे बिना परवाना पडेल आहे त्यांच्यावर सुद्धा ते बोजे पडले पाहिजे। सगळ्यांना सारखी वागणूक द्यावी। प्रांतसाहेबांनी तसे झाले नाहीच तर आम्ही रामराज्य ग्रुपच्या वतीनं पूर्णपणे मोठं आंदोलन करणार आहे की जे 2 चकाराला नेवासा बुद्रुकला जे 2 ठिकाणचे पंचनामे झाले त्यांच्या वावरावर जर बोजे चढले त्याचप्रमाणे आबासाहेब डवले यांच्या सुद्धा वावरावर बोजा चढला पाहिजे। तो आमचं असंच म्हणणं आहे की तो आज स्टॉक उचलावा जो बाकीच्यांचा उचललेला आहे। ते आबा डवले यांची जर 50 ते 60 टेलर माल ते उचलू देत नाही। सर्कल तलाठी हे तिथून मागं पाठवले, JCB डंपर मागं आले, मग त्यांच्या मागं कोणतं वरद हसतंय का राजकीय नेत्याचा? ते लवकरात लवकर ते स्टॉक उचलावा, नाही तर येत्या 2 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला मी जाऊन उपोषणाला बसणार आहे।